हाय. आज माझं वर्क फ्रॉम होम आहे. म्हणजेच घरच्या घरी शूटिंग आहे. एका ॲड फिल्मचं एक होम शॉट रील आहे, त्याचं शूटिंग आहे आणि ते घरीच करणार आहोत. म्हणून म्हटलं की शेअर करावं तुमच्याबरोबर BTS त्याचे. तर बघूया काय काय गंमत घडते ते. अ, त्याच्यासाठी साड्या सिलेक्ट करायच्या आहेत मला. टी म्हणजे दीपाली आमची जी मैत्रीण आहे ती शूट करणार आहे हे. आणि ती फार उत्तम फोटोज काढते, ती फार उत्तम शूट करते. तिचा एक ब्रँड पण नवीन सुरू झाला आहे, तो पण मी तुम्हाला सांगेनच सविस्तर. तर ती येणार आहे शूटिंगसाठी आणि तिने मला सांगितलं की पेस्टल्स किंवा व्हाईट कलरची साडी आपण नेसू शकतो. तर माझ्याकडे ऑफ व्हाईट अशा ज्या रेंजच्या साड्या होत्या त्या मी 2-3 काढल्या आहेत. तर आता पुढे कशी कशी तयारी करणार आहोत ते बघूच या. आणि अवी गेला रिहर्सलला, तो येणार आहे 3-3:30 वाजता आणि मग 4 ते 5 या वेळात आम्ही ते शूट करणार आहोत. तर शूटिंगचे पण BTS तुम्हाला दाखवत जाईल, भेटत राहू. हे आमचं पात्र असं सतत मध्ये लुडबुड लुडबुड चाललेली असते त्याची, हो ना. आणि हे आमचं दुसरा सोंग इकडे झोपलाय. तर अशा साड्या आहेत. ही एक पांढरी साडी आहे जी फार सुंदर आहे. मला कोलॅबमध्ये आली होती ही साडी. त्यानंतर ही एक आहे. ही माझी खूप जुनी साडी आहे आणि कलकत्ता आहे ही, ऑफ व्हाईट. पण ही साडी म्हणजे प्रेम आहे. ह्याच्यावर कुठलाही डार्क कलरचा ब्लाऊज चालू शकतो. बॉटल ग्रीन ह्याच्यावर मला फेवरेट आहे. आणि ही आईकडे ना, आमच्या इकडे डोंबिवलीला एक कलकत्ता साडीवाला येतो, तो मला बेबी म्हणतो. आणि माझी गाडी दिसली की तो तिथे अगदी हजर असतो की बेबी क्या चाहिए. तर त्याच्या प्रेमाखातर मी अनेक साड्या घेतल्या आहेत. माझ्याकडे कलकत्ता साड्यांचा स्टॉक आहे. तर त्यातली ही खूप जुनी आणि अशी छान मऊ झालेली अशी कलकत्ता आहे. तर मला असं वाटतं की मी ही नेसावी, पण आता ते TDला विचारून आपण ठरवूया. तर ही आहे. आणि ही एक आहे, तुम्ही अलीकडेच पाहिलं असेल याचं, पण ही पण कोलॅबची साडी आहे. ही खादीची आहे. ही थोडी जाडसर आहे, एकदम थिक आणि नुसतंच असं कापड असावं अशी कॉटन आहे, पण खूप छानवालं कॉटन आहे. तर ही एक काढली आहे मी. आणि त्याच्यावरती घसरतात आणि त्याच्यावरती मोजून 3 ब्लाउजेस काढलेत मी. एक हा आहे पिंकिश, त्याला असे गोंडे आहेत. हा माझा खरंच खूप जुना ब्लाऊज आहे. तो होतो आहे मला, पण थोडंफार फिटिंग इकडे तिकडे होतं आहे त्याचं. पण त्याचे असे छोटूसे बलून स्लीव्ज आहेत, म्हणजे नॉट प्रॉपर बलून, पण त्याला थोड्या अशा चुन्या आहेत. बघूया हा नीट झाला तर हा एक ऑप्शन आहे, किंवा प्रॉपर फुल स्लीव्ज म्हणजे नॉर्मल स्लीव्जवाला हा एक ऑप्शन आहे. हा पण मला खूप आवडतो ब्लाऊज. हे कापड मला असंच आवडलं होतं, एकदा काहीतरी घ्यायला गेले होते मी ब्लाऊज पीस तेव्हा, आणि त्याचा ब्लाऊज शिवून घेतला होता मी. त्यामुळे हा पण खूप छानवाला आहे. आणि एक हा आहे. या ब्लाऊजची गंमत अशी आहे की माझ्या आईच्या 75च्या दिवशी तिला मी साडी घेतली होती आणि त्याच्यावरचा ब्लाऊज तिला मी शिवून दिला. आणि त्या ब्लाऊजमधलं एक कापड उरलं होतं, त्याचा मी त्याच दिवशी स्लीवलेस ब्लाऊज शिवला होता. तर हा माझा आणि माझ्या आईचा ब्लाऊज सेम आहे, त्यामुळे हा जास्त जवळचा आहे. आणि हा कलरही इतका सुंदर आहे की तो ऑफ व्हाईट फेंट साड्यांवर किंवा पेस्टल कलरच्या साड्यांवर खूप छान जाऊ शकतो. तर असे 3 ऑप्शन्स मी काढून ठेवलेत. आता बघूया ह्यातले फायनल झाले तर उत्तम आहे, किंवा मग TD म्हणेल तसं आपलं साडींचं कपाट आहे हे नाही, याच्या मागे आहे, तर तो खजिना आहे, तर त्यातली कुठली तरी साडी निघेलच, पण मी ती तुम्हाला सांगेन. त्या साड्यांवर आपण काय ज्वेलरी घालणार आहोत ते मी काढून ठेवली आहे. खरं तर असं खूप ज्वेलरी नाही, पण छोटंसं कानातलं, मंगळसूत्र आणि एक बांगडी, किंवा घड्याळ आणि 2 बांगड्या, किंवा घड्याळ आणि 1 बांगडी असंच घालणार आहे. हे झुमके आहेत एक. मला लटकनवाले कानातले किंवा झुमके असे खूप आवडतात. हे हे खूप छान आहेत छोटू, कदाचित हेच घालेन.
पण असे टॉप्सवाले मला जास्त आवडत नाहीत. हे एक आहेत, पांढरी साडी आहे म्हणून हे सुद्धा खूप छान दिसतील. तर आता हेअरस्टाईल काय होती आहे, कसे केस बांधते आहे का मोकळेच सोडते आहे, त्याच्यावर कानातले ठरतील. आणि हे एक आहेत, थोडेसे मोठे आहेत, खाली त्याला लटकन आहे, असे आहेत. आणि ऑल टाईम फेवरेट मंगळसूत्र. मंगळसूत्र असलं की दुसरा कुठलाच दागिना नाही घातला तरी चालू शकतो. त्यामुळे फक्त मंगळसूत्र, कानातलं आणि बांगड्या की सॉर्टेड आहे लुक. या मंगळसूत्रात ना मोती आहेत. खरं तर इथे हे मंगळसूत्र मला अविनी सरप्राईज गिफ्ट दिलं होतं लग्नानंतर अगदीच 2-4 वर्षांमध्ये. आणि त्याने सरप्राईज म्हणून इथे मोती होते त्या डिझाईनमध्ये, तर सॉरी पोवळं होतं त्या डिझाईनमध्ये, तर तसंच घेतलं होतं. पण मला कोणीतरी सांगितलं होतं की पोवळं चालणार नाही, त्यामुळे मग नंतर आम्ही ते पोवळी काढून तिथे मोती घातले होते. पण असं खूप छान डिझाईन आहे आणि खूप छान मंगळसूत्र आहे, माझं लाडकं. आणि ह्या बांगड्या आहेत अशा, बघू कुठल्या चांगल्या दिसतात, किंवा एक एकच घालेन मोस्टली शास्त्रासाठी. तर अशी ज्वेलरी आहे. आता अवीचे कपडे बघूया. हे मी हे 3 शर्ट्स काढलेत. हा असा टॉमॅटो कलरचा आहे, पिचिश नाही टॉमॅटोच आहे. त्याच्यानंतर हा एक ब्राउनिश आहे. हा शॉर्ट कुर्ता आहे आणि हा पण शर्ट आहे मिलिटरी ग्रीन टाईप. तर मला वाटतं आहे की ह्यातला एखादं जाऊ शकेल. लेट्स सी. नाहीतर मग अगदीच कुर्ता म्हटलं तर मग कुठला तरी एक बघावा लागेल, पेस्टल कलरचा किंवा लाईट कलरचा असा. पण ह्यातला जाऊ शकतो कदाचित, बघूया. तर फायनली अशी तयारी करून ठेवली आहे मी कॉस्ट्युमची. आणि ज्वेलरी आपली आता थोड्याच वेळात सगळे येतील आणि शूटिंग सुरू होईल. त्याआधी मी थोडा मेकअप करून घेणार आहे. म्हणजे काही नको व्हायला. मेकअप असं काही खूप नाही आहे, फक्त आयब्रोज करणार आहे, चिक टिंट लावणार आहे, लिपस्टिक, काजल, मस्कारा, दॅट्स इट. कधी कधी भावनेच्या भरात मी खूप आयब्रोज करते. म्हणजे महाभारत रामायण सिरियलमध्ये जसे केले जायचे तसे करते. मग ते कमी करावे लागतात. ते खूप ट्रान्सपरंट आहे आणि नॅचरल आहे. तेच मी आयशॅडो म्हणूनही लावलंय. सुंदर आहे आणि खूप स्वस्त आहे. म्हणजे तुम्ही मला विचारत असताना स्वस्तातला मेकअप, तर हे अर्थ रिदम त्यांचं हे चिकटिंट आहे. हे अगदीच स्वस्त आणि फारच सुंदर आहे. तर आता आपण लायनर लावूया. लायनर असं नाही, पण काजल पेन्सिल. एक एक ट्रिक सांगते. अप्पर आयलिडला आणि लोअर आयलिडला लावून घ्यायची आधी, आणि डोळे थोडेसे चोळायचे. म्हणजे असा स्मच केल्यासारखा लुक येतो. डोळे डन आहेत. आता लिपस्टिक आपण साडी वगैरे नेसल्यानंतर लावूया. आता हे बेसिक तयार होतं. पण हा माझा बर्थमार्क आहे. खूप जणांना प्रश्न असतो की हे लाल काय आहे, 2-2 टिकल्या का लावल्या आहेत. तर हा माझा बर्थमार्क आहे आणि तो माझ्या पासपोर्टच्या फोटोवर आहे. माझ्या सगळ्या आय कार्ड्सच्या फोटोंवर तो बर्थमार्क आहे, त्यामुळे तो मला चेंज नाही करायचा आहे. तर बरीच जणं सांगतात की त्याच्यावर काही काही उपाय आहेत, तो काढून का घेत नाही. तर मला नाही वाटत तो काढून घ्यावाचा, आणि तो जन्मापासून असलेली माझी एक खूण आहे, तर मला ती आवडते. त्यामुळे मी ते जे कुंकू आहे किंवा तो बर्थमार्क आहे तो तसाच ठेवते. सो त्याच्या बाजूला मी टिकली लावणार आहे, 2-2 टिकल्या वाटल्या तरीसुद्धा. तर आता हे बेसिक तयार झाले. मी भेटूया परत.
तर मला सांग ना, मी पण मी हे काढलंय, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे. मला ती जास्त आवडली. है ना, ही मला पण मी तेच म्हटलं होतं की हीच जाईल आणि हे हा ब्लाऊज घालू. आणि अभि तर तू कुर्ते म्हणालेस, पण मी हे तीन हा ऑलिव्ह हा पण चालेल हा शॉर्ट कुर्ता हा आहे, पण हाही चालेल. आणि हा शर्ट किंवा मग हा बेटर हे दोन पैकी ठेवूया. किंवा हा जरा फ्रेश वाटेल म्हणून मी हा जरा पेस्टल थोडा फ्रेश जाईल त्याच्याबरोबर. असा पॅक्टर मध्ये असा नाही ना बघायला म्हणजे कलर म्हणजे थोडं टेक्स्चर्ड टेक्स्चर ब्लाऊज कसं टेक्स्चर्ड आहे तसं ते नाहीतर मग आहे तसा बघते. नाहीतर हा डन पुढे हां तर मग मी ही नेसते आता तोपर्यंत. मस्त आहे त्याच्या बांगड्या हा मी जनरल काढून ठेवलं होतं सगळं पॅकेट तर छोटं छोटं घालते त्याच्यात. पण समान मी हीच म्हणजे माझ्या डोक्यात हीच होती कारण ती मी सॉफ्ट त्याची आत आल्या घुसल्या की मला वर ह्याचे जे बुट्टे आणि हे कारण ती सगळं सॉफ्ट आहे कलकत्ता असली जरी ती सॉफ्ट छान आहे छान फुल स्लीव्ह ओके वाटते. चालेल डन. आणि मी म्हटलं तसं तीच साडी सिलेक्ट केली आहे टीडीने, ही वाली. आता मी रेडी होते. तर अशी मी तयार झाली आता शूटिंगला सुरुवात करू. टीडी आणि स्वप्नील तुषार सगळेच आले होते आणि सगळी छान तयारी सुरू होती. सोफा सेट माझा जो होता तो थोडा पुढे घेतला, माझ्या झाडांची थोडीशी प्लेसमेंट बदलली, रिअरेंज केले सगळे आणि मग फोटो काढले आम्ही. हे फोटोशूट खरं तर ॲड फिल्ममधलं नव्हतं, पण टीडीकडून मला फोटोज काढूनच घ्यायचे होते म्हणून हे माझ्या लुकमधले फोटोज. अवी आलाय आता आणि फायनली हा शर्ट सिलेक्ट झाला आहे. मी जे काढले होते त्यातला एक पण सिलेक्ट नाही झाला आहे. ॲड फिल्ममध्ये डायलॉग्स होते आणि ते बऱ्यापैकी होते, म्हणजे कॉन्व्हर्सेशन होतं त्याचं आणि माझं. त्यामुळे आम्ही रिहर्सल केली, म्हणजे एक टेक तरी पूर्ण टेक म्हणजे वन टेक होईल यासाठी. मग माझ्या चॅनलला अपडेट पाहिजे मी कॉफी केल्याचं. नाही का छान चिवडा. कसा होता तुमचा दिवस? छान. अजून दिवस संपला नाही आहे, टीडी फोटो काढणार आहे. Right now we have to go from 100 to 200K fast. मी ओव्हर ऍक्टिंग केली. प्लीज नाही तुषार आणि सरांचं क्रेडिट आहे. काय कशासाठी केक आहे? बघा ना तुम्ही तुम्ही इकडे आई ग किती गोडनेस आहे. काढून दाखव. दाखवलं किती छान. अशा प्रकारे तुमचे झालेले आहेत. किती छान. खूप गोड. थँक्यू. प्लीज मॅडम. Congratulations. 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 थँक यू. Images पण घ्या. सगळ्या साड्या मिळतात म्हणून मी जरा वेगळ्या दिल्या, पण Oh, wow. प्लीज घ्या ना. थँक्यू. किती गोड. Sorry, sir. जयपुरी कॉटन ड्रेस आहे. कॉटन उत्तम.
माझे असे outfits आहेत. आता ही साडी होती ती टी डीच्या ब्रँडची, म्हणजेच OOTD विथ TD, आउटफिट ऑफ द डे. तिची वेबसाईटसुद्धा आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देतेच आहे. तुम्हाला ही साडी आवडली किंवा माझा ड्रेस आवडला असेल तर तिच्या वेबसाईटवर नक्की चेक करा. अजूनही खूप आवडीचं तुम्हाला अगदीच मिळू शकतं. खूप वेगवेगळ्या अँगल्सनी फोटो काढत होते दोघंही जणं आणि मला मजा येत होती. मला फोटो काढून घ्यायला म्हणजे खूपच आवडतात आणि केस मोकळे असले की सॉर्टेड असतं सगळं, त्यामुळे हा लुक असा काही वेगळा नव्हता. टीडीची साडीच खूप खास होती आणि ही जी आहे ही सिल्क साडी आहे, पण ह्या साडीला पीस सिल्क म्हणतात कारण ह्याच्यात सिल्कवर्मना म्हणजे सिल्कच्या किड्यांना काहीही त्रास न देता ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, त्यामुळे ही पीस सिल्कची साडी आहे. पदराचं डिझाईन बॅकग्राऊंडला ठेवून टीडीला माझा फोटो काढायचा होता, म्हणून हा सगळा अट्टाहास. तर असा होता आजचा दिवस. असं होतं वर्क फ्रॉम होम. खरं तर मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं, इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज घडल्या, इतक्या गोष्टी घडल्या. मला खरंच खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली प्लॅन होतं तो फक्त ती ब्रँडवाली जी ॲड आहे ती शूट करण्याचा, पण टीडी आली. टीडीने तिचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. त्यासाठी तिने मला हा ड्रेस दिला आणि तिच्या साडीचं आम्ही शूट केलं. खूप छान छान असे फोटोज काढले. माझ्या व्हाईट साडीमध्ये पण मी तिच्याकडून फोटोज काढून घेतले, जे मी इन्स्टाला पोस्ट करेनच. पण एकंदरीत मजा आली. आणि अविनी चीज बटाटे वडा आणला होता, त्याचं सगळ्याचं शूट करायचं राहूनच गेलं. मी छान कॉफी केली होती, ते पण शूट करायचं राहून गेलं. पाहुणचार करण्यात मी विसरूनच गेले की मी शूट पण करते. सो तेवढ्या 2 मोमेंट्स तुमच्या मिस झाल्या, पण मी आता सांगते त्या तुम्ही समजून घ्या की त्या छानच होत्या. आणि अचानक आलेला केक, अचानक झालेलं माझं कौतुक, मला खरंच खूप असं मुठभर मास चढल्यासारखं वाटतं आहे. खूप छान आणि अनएक्सपेक्टेड असा छान दिवस गेला. मला वाटतं की आपल्या मनासारखं आपल्याला समाधान देणारं असं आपण खूप काम करून दमलो ना की त्या दिवसाचं तो दिवस सार्थकी लागल्यासारखं वाटतं. तसं झालं आहे माझं. मजा आली. एकंदरीत काय आजचा दिवस छान गेला. तर असे छान छान दिवस तुमच्यासमोर आणत राहीन. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.